असं इंजिनिअरिंगचा माणूस की ज्याला माध्यमांना काय लागतं ते कळतं, की अरे रेडिओत हे असं लागतं, टीव्हीला हे असं लागतं, पेपरमध्ये हे असं लागतं, डिजिटलला हे असं लागतं, आणि असा माध्यमातला माणूस की ज्याला त्याच्या खाली काय आहे ते कळतं. तर या दोन्हीतलं माहीत असणारा माणूस म्हणून कदाचित व्यवसाय करता आला. अल्गोरिदम कसा काम करतो याची जाणीव असणं हा ॲडव्हान्टेज होता. मग एखादी पोस्ट व्हायरल का होती, ती व्हायरल होण्यापाठीमागचं लॉजिक काय, आणि ती व्हायरल कशा पद्धतीनं करता येते ऑर्गॅनिकली पैसे न देता, हे त्या अल्गोरिदमच्या ज्ञानात नाही येते. सो हे सगळं कदाचित कामाला आलं असं नाही. पर व्हिडिओ कॉस्ट कमीत कमी ठेवण्यासाठी मी मुलाखत करत आहे, ही खरी गंमत आहे. सो सांगायचा मुद्दा असा की कंपनीचा व्हाय इव्हॉल्व्ह होत जातो, पण तो व्हाय असावा तर काम करताना मजा येते. चांगली माणसं हवी, बाकी सगळं अवेलेबल आहे आणि बाकी सगळं रिप्लिकेबल आहे. तर चांगली माणसं बरोबर आहेत, बरोबर होती, आणि फक्त त्यांच्यामुळंच चॅनल असू दे किंवा कन्सल्टन्सीचा व्यवसाय असू दे हा चालू आहे, हे अगदीच म्हणजे याच्यात 1000% काही शंका नाही. तुमचं या मंचावरती, सार्थ मराठीच्या मंचावरती मनापासून खूप खूप स्वागत. आणि मला असं वाटतं की असं फार क्वचित वेळा घडत असेल ना की तुम्ही या खुर्चीवर नमस्ता त्या खुर्चीवर. हा म्हणजे अगदीच कमी या वर्षात तर पहिल्यांदा. अच्छा, वा, मला पण छान वाटतंय. आणि आपल्या आजच्या गप्पा ह्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी खूप उपयोगी पडतील असं मला वाटतंय. तर बऱ्याच सुरुवात आपली म्हणजे असं काही जन्माला एकदम व्यावसायिक असं होत नाही, त्याच्या लहानपणापासून कुठे ना कुठे त्याचं काहीतरी रुजलेलं असतं. तर तुमच्या घरामध्ये व्यवसाय पहिल्यापासून होताच का? नाही, मी माझ्या घरातला मला माहित असणारा पहिला व्यावसायिक आहे. वडील, आजोबा, पणजोबा सगळे नोकरदार, पेशाने इंजिनियर, आईकडूनही सगळे नोकरदार. मी इंजिनियर आहे, पण व्यावसायिक मला माहित नाही शेवटी आमच्या पिढीत कधी कोण होत. अरे बर, पण मग लहानपणापासून कसं तुम्ही म्हणजे तुमचं लहानपणाबद्दल आम्हाला सांगा, मग त्यातले जागा आम्ही शोधतो. मी मूळचा कोल्हापूरचा आहे. कोल्हापुरातच शालेय शिक्षणही झालं, महाविद्यालयीन शिक्षण झालं, इंजिनिअरिंग होईपर्यंत मी कोल्हापुरात होतो. प्रायव्हेट हायस्कूल नावाची शाळा, जुनी प्रसिद्ध शाळा आहे, तिथं 10वी पर्यंत शिकलो. 11वी 12वी विवेकानंद कॉलेज म्हणून आहे, आणि KIT नावाचं खूप जुनं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथून BE इलेक्ट्रॉनिक्स झालं कोल्हापुरातच. आणि कोल्हापूर शहरातच मी वाढलेलो. सो प्रत्येकांना मूळ गाव असतं, तसं मला कुठलं गाव नाहीये मूळ, त्यामुळे मी शहरी माणूस आहे. आणि ते तुम्ही बघाल तर माझ्या कामातही ती मर्यादा असते की मी शहरीच प्रश्नांवरती, शहरी मुद्द्यांवरती बोलतो, कारण गावाचा आणि माझा तसा थेट संपर्क नाही आलेला. सगळ्या गोष्टींची आवड शाळेत चालू झाली. स्कॉलरशिप सारख्या परीक्षा, त्याच्यात राज्यात पहिल्या काहींच्यात येणं, त्याच्यामुळे डेव्हलप झालेली अनालिटिकल स्किल, शाळेनं दिलेलं एक्सपोजर, नाट्य वाचन स्पर्धा, ऍक्टिंग, शाळेनं खूप एक्सपोजर दिलं, खूप संस्कार दिले. शाळेतले शिक्षक दीपक भागवत सर म्हणून सर होते की त्यांनी मराठीची गोडी लावली. 10वीची वर्ष असूनही मी त्यावेळेला नाट्य वाचन, अभिवाचन, कविता वाचन सगळं केलेलं आठवतंय. त्यांनी मला वेगवेगळे नाटकं बघायला प्रवृत्त केलं, त्याच्या सीडीज दिल्या. आणि त्याच्या आधी घरातून माझे आजोबा की जे अत्यंत ॲव्हिड रीडर होते, त्यांनी खूप पुस्तकं म्हणजे अगदीच कळत्या वयापासून वाचन चालू झालं. सो वाचन आणि शालेय एक्सपोजर या दोन गोष्टींवरती सर्वाधिक बेस उभा राहिला. कॉलेजमध्ये मग ते वाढत गेलं. इंजिनिअरिंग हा म्हणजे असं म्हणतात की इंजिनिअरिंग करणारा माणूस कुठल्याही क्षेत्रात काम करू शकतो, कारण त्याचा तो ट्रेन होतो. सो तशा पद्धतीनं मी इंजिनिअरिंग मध्येही ट्रेन झालो, ज्याच्यामध्ये स्टुडंट काउन्सिल असेल, लीडर म्हणून काम करणं असेल, वेगवेगळे अनुभव घेणं असेल, स्टुडंट ऍक्टिव्हिटीज असतील. सो अर्ली स्टार्ट हा एक फायदा ठरला शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात असं वाटतं. हा, म्हणजे अभ्यास आणि बोलणं ह्याची मुळे तिकडे कुठेतरी असतीलच, नक्कीच असतील, प्रश्नच नाही. पण अशी प्रथा आहे ना की इंजिनिअरिंग झालं की छान पगाराची नोकरी, आणि हे तुम्ही तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहात, तर मग ती प्रथा मोडली कशी काय? खरं तर प्रथा मोडली असं नाही. 2014ला इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी पुण्यात आलो, आणि KPIT टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी आहे, मोठी लिस्टेड आहे, पुण्यातलीच आहे. रवी पंडित सर, किशोर पाटील सर, शिरीष पटवर्धन सर या तिघांनी म्हणजे यांनी काढलेली.
तिथं मी जॉईन झालो सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून. फक्त असं झालेलं की या सगळ्या ऍक्टिव्हिटी खूप आधीपासून चालू झालेल्या. लोक म्हणजे त्यामुळं काहीतरी वेगळं करत राहायचं हा भाग होता. इंजिनिअरिंगच्या वर्षांमध्येच कॉलम लिहायचो वेगवेगळ्या पेपरमध्ये, सकाळ, मटा, लोकमत, कृषीवल. त्यामुळे त्या सगळ्याची आवड होती. पहिलं पुस्तक माझं जॉब ला लागायच्या आधीच पब्लिश झालेलं होतं एप्रिल 2014 मध्ये. त्यामुळे तोही एक अँगल होता, कन्फ्युजन, कम्युनिकेशन आणि कन्व्हिक्शन. सो त्या 3 वर्षामध्ये जे कॉलम लिहिले सगळे मिळून 150 कॉलम होते. त्यातल्या निवडक 40 लेखांचं पुस्तक पब्लिश झालं एप्रिल 2014ला. तेव्हा मी इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला होतो. त्यामुळं प्रोफेशन म्हणून इंजिनिअरिंग आणि पॅशन म्हणून वेगवेगळ्या स्वरूपाची मीडिया हे पॅरलली चालू होतं. याच्याशिवाय आम्ही ज्याला आज उद्योजकीय म्हणता येणार नाही असे भरपूर प्रयोग कॉलेजमध्ये केलेले. मी ज्युनियर कॉलेजला असताना रंगकर्मी.com नावाची वेबसाईट काढलेली, प्रायोगिक नाटकावरची पहिली वेबसाईट. त्यावेळी HTML मध्ये कोडिंग करायचो. मग आम्ही आमचा पहिला नाट्य महोत्सव कोल्हापुरात भरवलेला. त्यावेळेला मी 17 वर्षाचा होतो आणि त्याच्यातून खूप शिकायला मिळालेलं. मग मॅगझिन काढलेलं नमस्कार नावाचं इंजिनिअरिंगला असताना. मग माय कोल्हापूर नावाचं ऍप काढलेलं इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला असताना. तर असे वेगवेगळे प्रयोग त्यावेळी करून झालेले. आणि फायदा असा असतो की त्यावेळेची जरी ही फेल्युअर्स असली तरी तरुण मुलगा काहीतरी करतोय म्हणून कोणीच त्याला फेल्युअर म्हणत नाही. सो टेक्नॉलॉजी, मीडिया यातले प्रयोग खूप आधी झालेले. मग असं झालं की 2001 वर्ष नोकरी केल्यावर असं लक्षात आलं की अरे आपल्याला जे करायचं आहे ते काही याच्यात नाहीये. व्यवस्थित पगार आहे, म्हणजे इंजिनिअरिंगला पगार चांगले असतात, काम आवडणारं होतं, पण ह्यात काही लॉंग टर्म आपलं मन रमणार नाही. खरं तर ते रमणार नाही किंवा स्वतःचं काहीतरी करायचं आहे हे इंजिनिअरिंगला असतानाच लक्षात येत होतं, पण ते ठाम होत नव्हतं. पण मग 1 वर्ष झाल्यानंतर नोकरीच्या असं लक्षात आलं की आपल्याला नोकरी नक्की करायची नाहीये. मग ऍज अ सेफर साईड मी त्याच वर्षी गेट दिलेली. मग गेट क्वालिफाय झालो, एमटेक केलं 2015 ते 17. ज्याचा फायदा असा की तुम्ही फक्त अंडर ग्रॅडवर थांबत नाही, पोस्ट ग्रॅड होतं, भविष्यात वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज फॉलबॅक म्हणून ओपन राहतात. आणि मग 17 साली व्यवसायात आलो. त्यामुळे कशात केलं? एमटेक ENTC, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. फक्त सिम्बॉयसिस मध्ये त्यावेळी AI येत होतं. सो माझा प्रोजेक्ट आणि म्हणून माझं स्पेशलायझेशन हे AI मधलं होतं. इंटरनेट ऑफ इमोशन्स नावाच्या एका गोष्टीवर तेव्हा काम केलेलं. सो असं करत करत मग 17 साली मी ऑफिशियली फॉर्मली व्यवसायात आलो. बरं. आणि व्यवसायाची सुरुवात मग कशी केली? खरं सांगायचं तर व्यवसायाची सुरुवात ही प्रॉपर सर्व्हिस सॉफ्टवेअर कंपनी जशी असते तशी झाली. मीडियात लिहित असल्यामुळं आणि वेगवेगळ्या मीडियात ऍक्टिव्ह असल्यामुळं स्वाभाविकपणे क्लायंट्स मीडियातली सुरू झाले. असं झालं की पुण्यात आलो 2014ला. तेव्हापासून मग टीव्हीवरती जायला लागलो, कारण लिहिणारा बोलणारा तरुण प्रत्येकाला हवा असतो. त्यावेळी डिबेट शो होते टीव्हीवरती. साम वरती जायचो, न्यूज 18 लोकमतवर जायचो, ABP वरती जायचो. त्यात काहीतरी करतो, या मुलाला थोडंफार मीडिया कळतं आणि यानं व्यवसाय काढलाय हे माहीत झालेलं होतं. त्यामुळं मग क्लायंट जे रेफरल मधून आले तेव्हाही माझ्याकडे कोणी मार्केटिंगला नव्हतं आणि आजही माझ्याकडे सेल्स किंवा मार्केटिंगचा माणूस नाही. इनबाउंड क्वेरी राहिलेले आहेत देवाच्या दयेनं. सो पुढारी वर्तमानपत्र जे 85-86 वर्ष जुनं आहे, ते माझे पहिले क्लायंट होते, ज्यांनी त्यांची वेबसाईट रिवॅम्प करण्यासाठी आमचा संपर्क आला आणि मग तो वाढत गेला. मग मीच त्यांना सल्लागार म्हणूनही सहभागी झालो. आणि आता पुढारी न्यूज नावाचं त्यांचं जे सॅटेलाइट चॅनल आलं, त्या अख्ख्या प्रोजेक्टची खूप मोठी जबाबदारी घ्यायची संधी पुढारी न्यूजनं दिली. त्याच्यामध्ये अगदी सगळं म्हणजे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर या पदावरती राहत ते सगळं करत आलो. सो व्यवसायाची सुरुवात मूळ समोरून येणारं काम करण्यापासून झाली. वेबसाईट बनवणं, ऍप बनवणं. त्यातनं असं लक्षात आलं की लोकांना ERP आणि CRM या 2 गोष्टी हव्या. एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग आणि कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटची टूल्स. अशा कंपन्या की ज्यांचा टर्नओव्हर 50 ते 500 कोटीच्या मध्ये, त्यांना टॅली आणि एक्सेल वरती काम भागत नाही आणि SAP ओरॅकल परवडत नाही. सो अशा कंपन्यांसाठी आम्ही टूल बनवलं. ती टूल आजही विकली जातात, फक्त
या सगळ्या कालावधीत मला असं लक्षात आलेलं की माझा व्हाय हा लोकांना इन्फ्लुएन्स करणं. लोकांना इन्फ्लुएन्स केलं की मनाला छान वाटतं. मग ते अगदी लहानपणी वक्तृत्व स्पर्धा असेल की जेव्हा 100-200 जण आपल्याला ऐकतायत, नाटकाचा प्रयोग असेल की जेव्हा कोणीतरी मंत्रमुग्ध होतंय किंवा विशिष्ट भावना आपण ट्रिगर करू शकतोय, पेपरमध्ये लिहिणं असेल किंवा वेगवेगळे मार्ग, कॉलेजमध्ये थोडीशी लिडरशिप करणं, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, विशेषतः इंजिनिअरिंग कॉलेजनं मला पूर्ण स्कोप दिला हवं ते करण्याचा. KIT ला मी आजही माझं दुसरं घर मानतो इतपत. अजूनही मी त्या कॉलेजशी असोसिएटेड आहे, अंडर ग्रॅज्युएटच्या कॉलेजशी. सो ह्या सगळ्यातनं असं लक्षात आलेलं की इन्फ्लुएन्स करणं हा आपला व्हाय आहे. मग हा इन्फ्लुएन्स जास्तीत जास्त लोकांना सल्ला देऊन अधिक करता येऊ शकतो. इन्फ्लुएन्सिंग द इन्फ्लुएन्सर. आणि इन्फ्लुएन्स करायची जी सर्वात महत्वाची माध्यम आहे ती म्हणजे मीडिया इटसेल्फ, मीडिया, एज्युकेशन आणि पॉलिटिक्स ही तीन आहे की जी ऍट लार्ज लोकांना इन्फ्लुएन्स करू शकतात. म्हणून मग या तिन्ही माध्यमात जास्त काम करायचं ठरवलं. सो आजही टेक्नॉलॉजीची विंग काम करती, त्यांची सॉफ्टवेअरचे सेल्स चालू असतात. पण मी तिथं खूप ऍक्टिव्हली रोज लक्ष देत नाही. छोटी टीम आहे 7-8 जणांची, ते ऑटो पायलट मोडवर काम चालू ठेवतात. माझा बराचसा वेळ हा स्ट्रॅटेजिक कन्सल्टन्सी मध्ये जातो आणि थिंक बँक हे जे युट्यूब चॅनल आहे ते चालवण्यात जातो. स्ट्रॅटेजिक कन्सल्टन्सी मध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्ती, संस्था, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, ब्रँड्स यांना जिथं जिथं मीडिया आणि टेक्नॉलॉजीचा कॉन्व्हर्जन्स आहे तिथं तिथं काय करता येईल याच्याबद्दल सल्ला देतो. त्याच्याबद्दलचा अभ्यास करतो, ग्राउंड इंटेलिजन्स गोळा करतो, वेगवेगळ्या स्वरूपाचे माहितीचं पृथक्करण करून सल्ला देणं आणि तो सल्ला इम्प्लिमेंट करायला वेगवेगळ्या पातळीवरती मदत करणं. जसं वेगवेगळ्या मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्मची नावं लोकांनी ऐकली असतील, BCG आहे, मॅकेन्झी आहे, PwC आहे, E&Y आहे. तर आम्ही एक बुटीक कन्सल्टन्सी फर्म आहोत की जी महाराष्ट्रात काम करते आणि इथल्या संस्थांना डेटा ड्रिव्हन इन्साइट्स द्यायचं काम करते. सो डेटा ड्रिव्हन हा आमचा एक USP आहे, महाराष्ट्रात काम करणं हा एक USP आहे आणि मीडिया आणि टेक्नॉलॉजीचा कॉन्व्हर्जन्स हा एक USP आहे. सो तो व्यवसाय म्हणून आता इव्हॉल्व्ह झालाय आणि तो व्यवसाय चालू आहे आज. बरं, हे मीडिया आणि टेक्नॉलॉजीचा कॉन्व्हर्जन्सचं आम्हाला थोडं काहीतरी उदाहरण द्या ना. सो आता प्रत्येक कंपनी ही मीडिया कंपनी. तुम्ही समजा झेरोदाचं उदाहरण घेतलं तर झेरोदा ही ऍक्च्युली शेअर मार्केटच्या ट्रेडिंगचं, इन्व्हेस्टमेंटचं एक टूल आहे. त्यांनी त्यांच्या प्रॉडक्टची जाहिरात करणं ही गोष्ट झाली की आमचं झेरोदा ऍप घ्या. पण ते आज त्याच्या पलीकडे जाऊन अख्ख्या शेअर मार्केटबद्दल बोलतात, अख्ख्या इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतात, अख्ख्या भारताच्या पॅटर्न्स बद्दल बोलतात. त्यांचा ओनर हा एक प्रकारे त्यांचा ब्रँड अँबॅसेडर असतो, तो सतत ट्विटरवरती ऍक्टिव्ह राहतो. त्यांचा दुसरा को फाउंडर हा स्वतःचा पॉडकास्ट चालवतो आणि या सगळ्याचा फायदा तोटा हा त्या ब्रँडला होत असतो. सो आता प्रत्येक कंपनी ही मीडिया कंपनी झाली. तुम्ही फेविकॉल असाल की जी बऱ्याचदा B2B सेल आहे. आपण कित्येक जे छोटी ट्यूब फेविकॉल विकत घेणारे किती जण असतील आणि त्यांचा त्या एकूण टर्नओव्हर मध्ये कितीसा भाग असेल. फेविकॉल जनरली कार्पेंटर, मोठे मोठे आर्किटेक्ट, इट्स अ B2B बिझनेस, अडहेसिव्हज. पण आज आपल्याला तो ब्रँड माहिती आहे, त्यांच्या जाहिराती माहिती आहे आणि त्याच्यावरती आपण म्हणतो की फेविकॉल ही लागणार. तर हे जे पूर्वी काहीच ब्रँड्स बाबतीत घडलं ते आता सगळ्यांच्या बाबतीत घडतं. आणि असं म्हणेन मी की आय वॉज लकी टू बी एट राईट टाइम अँड राईट प्लेस. कारण 2010 पासून भारतामध्ये सोशल मीडियाचा विस्फोट झाला. 13-14 साली स्मार्टफोन स्वस्त झाले. मला आठवतंय मायक्रोमॅक्स नावाच्या कंपनीनं पहिल्यांदा ती जादू केली, मग चायनीज कंपन्या आल्या आणि 2017 नंतर इंटरनेट एक्सप्लोड झालं, जिओ नंतर. या 3 पिढ्यात असं मला वाटतं. तर या प्रत्येकामुळं एव्हरीबडी बिकेम क्रिएटर. प्रत्येक जण क्रिएटर झाला आणि प्रत्येक जण कन्झ्युमर झाला. त्यामुळे सतत तुम्हाला लोकांपुढे दिसत राहावं लागतं. सो माध्यमांचा विस्फोट त्याच कालावधीत झाला आणि ज्याचा बेस टेक्नॉलॉजी होती. म्हणजे ती वर्तमानपत्र नाही वाढली, रेडिओ नाही वाढली, हातातला मोबाईल वाढला. सो प्रत्येकाला टेक्नॉलॉजी लागते आणि प्रत्येकाला मीडिया लागतो. सो इन अ वे हे मीडिया आणि टेक्नॉलॉजीच्या कॉन्व्हर्जन्सचं जग आहे. आणि मग या जगातले काही अर्ली अडॅप्टर मध्ये लकीली मी होतो. त्यामुळे मग वय कमी असलं तरी त्या क्षेत्रातला अनुभव किंवा त्या क्षेत्रातले प्रयोग केलेले असल्यामुळे लोक संधी देत गेले असं मला वाटतं आणि आजही देतात. हा,
म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला ती जागा सापडण्याचं तुमचं एक कौशल्य स्वतःचं तुम्ही या अनुभवातून तयार केलं असावं की मीडिया आणि टेक्नॉलॉजी मधलं कुठलं नक्की काय एकमेकांशी जुळणार आहे आणि ते नातं कुठे जुळणार आहे आणि ते आपण मीडियाच्या पद्धतीने त्या माध्यमातून कसं पोचवावं हे सापडत गेलं हळूहळू. कारण मी एकतर माध्यमांचा अधिकृत विद्यार्थी नाही, त्यामुळे माझ्याहून उत्तम माध्यम कळणारे कमीत कमी 10,000 लोक आज महाराष्ट्रात आहेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मी धड आता इंजिनिअरिंग नाही, कारण मी कोडिंग करून शेवटचे किती दिवस झाले मला माहित नाही. मी सर्किट डिझाईन करून नक्की मला 10 वर्ष झाली. या पुढारीच्या प्रोजेक्टसाठी ज्यावेळी पुन्हा एकदा साऊंड इंजिनिअरिंग ऑडिओ व्हिज्युअल बघायची वेळ आली तेव्हा मी शिकलेले सर्किट सगळे परत कामाला आले. इक्विपमेंट, सॅटेलाइट कम्युनिकेशन वगैरे ठरवताना. पण तो अपवाद वगळता माझ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये मला सर्किटरी लागलेली नाही. सो माझ्याहून बेटर इंजिनियर तर लाखो महाराष्ट्रात आहेत. पण असं इंजिनिअरिंगचा माणूस की ज्याला माध्यमांना काय लागतं ते कळतं, की अरे रेडिओत हे असं लागतं, टीव्हीला हे असं लागतं, पेपरमध्ये असं लागतं, डिजिटलला हे असं लागतं, आणि असा माध्यमातला माणूस की ज्याला त्याच्या खाली काय आहे ते कळतं. ऍप वापरायचं आणि ऍप बनवायचं हे प्रत्येक मीडिया हाऊसला माहिती, पण त्याच्या खाली काय आहे हे माहित असणारे लोक कमी असतात. तर या दोन्हीतलं माहित असणारा माणूस म्हणून कदाचित व्यवसाय करता आला. या अल्गोरिदम्स फॉर दॅट मॅटर, की जेव्हा थिंक बँक चालू केलं किंवा त्याच्या आधी सुद्धा सल्ला देताना आता खूप युट्यूबनं अल्गोरिदम्स लोकांना ओपन केले की कशा पद्धतीनं कंटेंट पुश होतो, काय होतो. तर माझ्या सुदैवानं माझ्या मास्टर्स हा AI बेस्ड असल्यामुळे आणि अल्गोरिदम हे खूप आधीपासून आवडीचे विषय असल्यामुळे, म्हणजे आज ज्या AIचा चर्चा आहे त्याच्यावरचा एक रिव्ह्यू पेपर मी 2014 साली लिहिलेला, सॉइन म्हणून, सेल्फ ऑर्गनाइज इन्क्रिमेंटल न्यूरल नेटवर्क, ज्या सगळ्या गोष्टींवरती आज हे सगळं चालतं. आजचं एक्झॅक्ट चॅट GPT नाही, कारण ते वेगळं AI आहे, पण वेगवेगळे AI ऍप्लिकेशन चालतात. सो त्यावेळी अल्गोरिदम माहीत असणं आणि अल्गोरिदम कसा काम करतो याची जाणीव असणं हा ऍडव्हान्टेज होता. मग एखादी पोस्ट व्हायरल का होती, ती व्हायरल होण्यापाठीमागचं लॉजिक काय, आणि ती व्हायरल कशा पद्धतीनं करता येते ऑर्गॅनिकली पैसे न देता, हे त्या अल्गोरिदमच्या ज्ञानात नाही येत होतं. सो हे सगळं कदाचित कामाला आलं असं. मधल्या काळात टेडेक्सचं काय केलं? असो, टेड ही सगळ्यांसाठी, इंजिनिअरिंगच्या लोकांसाठी खूप ऍस्पिरेशनल गोष्ट असते. आम्ही ज्यावेळी इंजिनिअरिंगला होतो त्यावेळी प्रणव मेस्त्रीचा टेड टॉक खूपच गाजलेला, नंदन निलकणी सरांचा गाजलेला. त्यामुळे टेड तर अमेरिकेत आहे, तिकडे जाणं तर शक्य नाही, पण नंतरच्या कालावधीत भारतामध्ये टेडेक्स चालू झालं, इंडिपेंडेंटली ऑर्गनाइज टेड इव्हेंट्स. टेडच्या स्टाईलनं, त्यांच्या तितक्याच ताकदीच्या चेकिंग मेकॅनिझम मधून कुणी बोलायचं, 18 मिनिटात एखादा मुद्दा मांडता आला पाहिजे, हे त्याचं सूत्र आहे. तुम्ही बराक ओबामा असा किंवा नंदन निलकणी असा किंवा बिल गेट्स असा, तुम्हाला 18 मिनिटातच तुमचं जे काही म्हणणं आहे ते मांडायचं. तसंच टेडेक्स झाला, आणि सुदैवानं 17 साली मला टेडेक्सच्या एका आमंत्रणाला वक्ता म्हणून सोशल मीडियावरती बोलायचं. अर्थात इतकी मोठी संधी होती म्हणून अभ्यासही खूप केला गेला, अगदी तयारी खूप केली गेली, आणि मग त्याच्यातून खूप अजून गोष्टी शिकायला मिळाल्या. ज्याला आपण म्हणतो ना की बर्ड्स आय व्ह्यू किंवा सिंहावलोकन, ते त्या निमित्तानं झालं. आणि असं लक्षात आलं की चांगला कंटेंट नाही, कारण त्यावेळेला खूप लेख यायचे, आज कमी झालं प्रमाण, की लोक ऍडिक्ट होत आहेत, 1.5 GB डेटानं वाटोळ केलंय. तर नव्यानं आलं होता फ्री डेटा, आणि मग काय करायचं, टाइमपास होतोय. आता त्या टाइमपासचं नॉर्मलायझेशन गेल्या 8 वर्षात झालं. मग पण त्यावेळी असं लक्षात आलं की अरे, हे सगळी जी टीका होतीये हा सप्लाय साइड प्रॉब्लेम आहे, हा डिमांड साइड प्रॉब्लेम नाही. याचं कारण मग टेडला मिलियन्स व्ह्यूज का असतात, ओफ्रा विन्फ्रेच्या व्हिडिओला तेव्हाही काही कोटी व्ह्यूज का असायचे, याचं कारण लोक बघतायत. लोकांना फक्त कोलावरी डी आठवतं, त्यावेळेला ते पहिलं व्हायरल झालेलं गाणं वगैरे 14-15 सालातलं, पण असं नाहीये. मग हा जर का सप्लाय साइड प्रॉब्लेम आहे तर चांगला मराठी कंटेंट युट्यूब वरती आला पाहिजे, ही संकल्पना त्यावेळी डोक्यात आली. खरं सांगायचं तर त्याच्या आधी युट्यूबवर काहीतरी करता येऊ शकतं हे विद्यार्थी असल्यापासूनच डोक्यात होतं. त्यामुळे आजही जर का कोणी युट्यूब चॅनलवर गेलं थिंक बँकच्या आणि स्टार्ट डेट बघितली तर ती 23 फेब्रुवारी इफ आय एम नॉट रॉंग 2015 आहे. कारण तेव्हाच काहीतरी करता येईल आपल्याला युट्यूबमध्ये,
असा विचार केलेला होता. त्याचा व्यवसाय होईल का नाही माहित नव्हतं, काहीच माहित नव्हतं. ते नाव घेऊन ठेवलेलं होतं. आणि मी माझ्या कॉलेजमध्ये एक अभिज्ञान नावाची लेक्चर सिरीज 2013 पासून चालू केली. त्याला आता 12 वर्ष झाली. सुदैवानं आजही मी त्यांचा ऍडवायझर आहे. तर तिथं ज्या लोकांना आम्ही बोलवायचो आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांसमोर बोलायला, त्यांचे व्हिडिओ मी 1-2 व्हिडिओ त्या थिंक बँक वरती खूप आधी टाकून ठेवलेली होती. आता ते नाही आहेत, कारण 1000-1200 नवीनच व्हिडिओ बनले. त्यावेळेची क्वालिटी खराब होती, पण तेव्हापासून ते डोक्यात कुठेतरी होतं. 2014-15ची गोष्ट आहे. मुळात चांगलं लोकांनी ऐकलं पाहिजे हा थॉट खूप आधीपासूनचा. कारण मी इंजिनिअरिंगला असताना IIT टेकफेस्टला जायचो, 2दा जिंकली ही. पुण्यातल्या भारतीय छात्र संसदला यायचो. सो चांगलं लोकांना ऐकायला मिळालं की बरं वाटतं. हे मी रिसिव्हिंग एंडला बघितलेलं होतं. त्याच्यातूनच KIT मध्ये अभिज्ञान 2013ला चालू झालं, ज्याच्यामध्ये आम्ही 6 गेस्टना बोलवतो दरवर्षी. आधी मार्चच्या पहिल्या आठवड्यात बोलवायचं, पोस्ट कोविड डिसेंबरच्या पहिल्या रविवारी बोलवतो. आणि इंजिनिअरिंगची मुलं कोल्हापूर आसपासची ते ऐकायला येतात. पेड 1500 मुलं येतात. सो ते चालू केलं. त्याच्यातून ते युट्यूबला टाकायचं चालू केलं 15 साली. ज्या ज्या व्याख्यानमालांना मला बोलवायचे किंवा मी असोसिएट व्हायचो त्या सगळ्यांना मी ते युट्यूबवर टाकायला आधीही सांगायचो. कोल्हापूरच्या महानगरपालिकेचे व्याख्यानमालेचे काही व्हिडिओ मी त्यांना डिजिटाईज करून दिलेले, असं जसं आठवतं आता. सो हे सगळं करत करत 17 साली अजून सिरियसली काहीतरी करावं असं वाटलं. पण त्याचं मूर्त रूप यायला थिंक बँक मध्ये जानेवारी 2019 उजाडलं. याचं कारण काय करता येऊ शकेल हे कळताना असं लक्षात आलं की युट्यूब चॅनल काढणं डोएबल आहे. सो एक स्नेही आहेत, तेही एंजल इन्व्हेस्टर म्हणून सहभागी झाले. त्यामुळे इक्विपमेंट आणि सेटअप, क्रोमा सेटअप वगैरे करता आला. वर्षभराचं बॅकअप प्लॅन की रेव्हेन्यू येणार नाही, आपल्याला तत्वांना धरून चालायचं आहे, फ्रुगल चालवायचं आहे, जर का व्हायटल कंटेंट द्यायचा असेल तर. हे सगळे थॉट होतं. त्याच्यातून जानेवारी 2019ला फक्त व्हायरल नव्हे तर व्हायटल कंटेंट या विचारानं थिंक बँकची ऑफिशियली सुरुवात झाली 31 जानेवारी 2019ला. आणि आता तो माझा रेग्युलर कन्सल्टन्सी व्यवसाय इतकाच महत्वाचा, जास्त लोकांपर्यंत पोहोचणारा आणि इन्फ्लुएन्स करण्याचा जी इच्छा मला होती किंवा जो आनंद मला मिळतो तो देणारा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी तरी झाले. म्हणजे ते इन्फ्लुएन्स करण्याचं जे इन्स्टिंक्ट होतं तिथपासून सुरुवात झाली, मधले अनुभव सगळे. आणि ते मला 18 मिनिटाचं गणित पण मला तुमच्या सगळ्या बोलण्यातनं दिसतंय. जे काल आपण गप्पा मारत होतो तेव्हाही मला जाणवलं की कमीत कमी शब्दात नेमकं कसं पोचवायचं हे तुमच्यात, मला माहित नाही लहानपणापासून आहे का या सगळ्या अनुभवात ते तुम्ही डेव्हलप केलंय? हे घडलंय ऑटोमॅटिक, कारण मला काही असं ट्रेनिंग कुठलंच नाही झालेलं की अशी मुलाखत घ्या किंवा असं बोला. फक्त आपण जे आजूबाजूला बघतो की लोकांना बोर होता कामा नये, आणि तो त्याचा एक फायदा होतो. आणि खूप गोष्टीतली क्युरियोसिटी असल्यामुळं समजून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे समोरच्याला समजून घेण्याची जेन्युइन इच्छेमुळं इंटरव्ह्यू लोकांना आवडतात असं मला वाटतं. बर, कुठलीही संस्था सुरू केली ना की तुम्ही मगाशी पण म्हणालात की माझा व्हाय, तसा संस्थेचा व्हाय तुम्ही ठरवलात का तो घडत गेला? ठरवला, पण तो इव्हॉल्व्ह होत राहतो. आपण थिंक बँक या केस स्टडीचं उदाहरण घेतलं तर ज्या पद्धतीनं थिंक बँक आता चालू आहे तसा तो नक्कीच ठरवला नव्हता. चौकट अशी होती की फक्त व्हायरल नव्हे तर व्हायटल कंटेंट. आधीच्या कन्सेप्टमध्ये आम्ही 1-2 कविताही पब्लिश केल्या आहेत. ही जी भाषणं आहेत ही भाषणं टाकण्याचा ऑफिशियली एक दिवस असेल असंही आम्ही कधीतरी ठरवलेलं. मुळात मी मुलाखती घ्यावं हा काही त्या प्लॅटफॉर्मचा तसा उद्देश नव्हता. त्यावेळी पॉडकास्ट हा शब्दही नव्हता, भारतामध्येच नव्हता. रणबीर अलाहाबादी यांना 2020ला कोल्हापूरला बोलवलेलं, त्यावेळी ते लाईफस्टाईलचे व्हिडिओ बनवायचे, जे आता भारतातले सगळ्यात मोठे नवे पॉडकास्टर आहेत. परदेशात होते पॉडकास्ट. ह्या सगळ्याला पॉडकास्ट म्हणतात असंही नव्हतं डोकं, म्हणजे माहित नव्हतं खरं सांगायचं. पण जर का व्हायटल कंटेंट सातत्यानं द्यायचं आहे, त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट इन अ वे असणार नाही, गॉसिप असणार नाही, फिक्शन असणार नाही, असे आम्ही सगळे तयार केलेले. आणि ब्रँड DNA डॉक्युमेंट बनवलेला होता. माझा मित्र आहे मयूर, त्याचाही त्याच्यात खूप चांगला मार्गदर्शन मिळालं होतं. तो असोसिएटही होता त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. तेवढं माहित होतं. पण मी मुलाखत घेतोय, ती लॉंग फॉर्म घेतोय, हे काही नव्हतं ठरलं. कमीत कमी खर्चात चालवायला दुसरा एम्प्लॉई नको, मग एक व्हिडिओ एडिटर आणि मी
ह्याच्यात जर का हे चालवलं तर हे स्पॉन्सरशिपचा लोड न घेता, पेड मुलाखत न घेता, आज आम्हाला 6 वर्ष झाली आणि एकही मुलाखत पेड नाही. अनेक संधी आलेल्या असताना सुद्धा पहिले काही वर्ष दुसरी कुठलीही स्पॉन्सरशिप न घेता फक्त आम्ही स्टोरीटेल या ब्रँड बरोबर असोसिएट राहिलो. योगेश दशरथ सर, प्रसाद मिरासदार सर या दोघांमुळे. पण ती कंटेंट पार्टनरशिप होती. त्यांनी काय आम्हाला असं नाही डिक्टेट केलं की हे करा आणि हे करू नका. कुठल्याच स्पॉन्सरनं नाही केलं. 5 वर्ष ते ठरवून मग 6व्या वर्षी कॉटन किंग आमच्या बरोबर आलं, जेव्हा आमच्या व्हॅल्यूज मॅच होतच होते आधीपासून. मी गेले 6 वर्ष कॉटन किंग चढ घालून शूट करतो. आता चितळे बंधू आहे. सो हे सगळं करायचं असेल तर ते फ्रुगल हवं, कमी खर्चाचं हवं, म्हणून मी मुलाखत घ्यायला लागलो. मुलाखतीचा पहिल्यांदा पॅटर्न नाही नव्हता. तुम्ही पहिलं वर्षभराचं थिंक बँक काढाल तर खूपदा इंडिव्हिज्युअल लोक बोलत होते. पण मुलाखत हा तसा करायला सोपा आहे. एकाच ठिकाणी करता येतो, बाहेर जाऊन शूट नाहीये, लाईट्स नाहीये, कमी खर्चात होतं. पर व्हिडिओ कॉस्ट कमीत कमी ठेवण्यासाठी मी मुलाखत करतात. ही खरी गंमत आहे. तो सांगायचा मुद्दा असा की कंपनीचा व्हाय इव्हॉल्व्ह होत जातो, पण तो व्हाय असावा तर काम करताना मजा येते. मला याच्यात 2 पुस्तकांची फार मदत झाली हे सगळं करायला. एक स्टार्ट विथ व्हाय नावाचं पुस्तक आहे, सायमन सिनेक या लेखकांचं. दुसऱ्या पुस्तकाचा मी लेखक विसरलो, पण मेजर व्हॉट मॅटर्स नावाचं पुस्तक आहे की जे OKR नावाचं मेजरिंग मेकॅनिझम देतं. तर ह्या दोन्ही पुस्तकांचा मूळ हे सगळं कसं चालवता येईल याचा विचार झाला आणि मग ती कंपनी म्हणून एक ब्रँड DNA, आम्ही कसे वागतो, आमची आयडेंटिटी हळूहळू सेट होते. आणि सुदैवाने तुमचं सहकार्य तुम्हाला तसेच मिळत गेले. अगदी 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 आनंद. म्हणजे माझं काय आज हवं आहे तर चांगली माणसं हवी आहे. बाकी सगळं अवेलेबल आहे आणि बाकी सगळं रिप्लिकेबल आहे. तर चांगली माणसं बरोबर आहेत, बरोबर होती, आणि फक्त त्यांच्यामुळंच चॅनल असू दे किंवा कन्सल्टन्सीचा व्यवसाय असू दे हा चालू आहे. हे अगदीच म्हणजे याच्यात 1000% काही शंका नाही.